नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पाठामध्ये बातमीची क्षेत्रे याबद्दल बघणार आहोत. बातमी हा वृत्तपत्र विद्या शिक्षण क्रमातला पायाभूत घटक मानला जातो. आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात. त्यातील कोणत्या घटनेला वार्तामूल्य असते हे ओळखता आले तरच वार्ताहराला बातमी मिळू शकते. तेव्हा बातमी मूल्य असणाऱ्या घटना कशा ओळखाव्यात हे यामध्ये आपण बघणार आहोत. आता बातमीची कार्यक्षेत्रे कोणती आहेत बघू. बातमीचे विषय आणि क्षेत्र यानुसार बातमीचे वर्गीकरण करावे लागेल. राजकारण, निवडणुका, गुन्हेगारी, न्यायालयीन खटले आणि निवाडे, समाजातील नेतेगण, पुढारी आणि उपेक्षित, वंचित गट, शेअर बाजार, बाजारपेठा, आर्थिक धोरणे, तेजीमंदीचे चढ उतार, शेतीच्या क्षेत्रातील दुष्काळाचे, जलसिंचनाचे प्रश्न, सहकार क्षेत्रातील अर्थकारण, विज्ञान आणि पर्यावरणातील घडामोडी, आहार आणि आरोग्याच्या समस्या, शिक्षण, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रातून बातमीदाराला बातमी मिळते. बातमीचा शोध घेण्यासाठी आणि बातमीचे लेखन करण्यासाठी व्यासंग आणि सराव गरजेचा असतो. तसेच प्रत्यक्ष कार्यानुभव घ्यावा लागतो. आपण रोजची वर्तमानपत्रे वाचतो, बघतो. एकाच ठिकाणची किंवा एकच बातमी वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून कशी सादर करण्यात आली आहे याचा अभ्यास करा. आता बातमीचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर त्या बातमीचे शीर्षक कसे दिले आहे, लीड कसा देण्यात आला आहे, कोणत्या तपशिलांना महत्त्व देण्यात आले आहे हे बघावे लागेल. हा अभ्यास करण्यासाठी बातम्यांचा कात्रण संग्रह करा आणि हीच बातमी इलेक्ट्रॉनिक म्हणजे आकाशवाणी, दूरचित्रवाणीने कशा प्रकारे दिली आहे हे तपासा. अन्य क्षेत्राप्रमाणे माध्यम क्षेत्रातही स्पेशलायझेशन झालेले आपण बघतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील बातमी हाताळणारे स्वतंत्र बातमीदार तयार झालेत. उदाहरण घ्यायचं तर कृषी बातम्यांसाठी कृषी बातमीदार, क्रीडाविषयक बातम्यांसाठी क्रीडा बातमीदार, क्राईम, सांस्कृतिक, आरोग्य आदी म्हणजे त्या त्या क्षेत्रातली बातमी सविस्तर, सखोल आणि परिपूर्ण माहितीची मिळाली पाहिजे यासाठी स्वतंत्र पत्रकार निर्माण झाले. आता बघूया राजकीय बातमीचे स्वरूप. तर राजकीय बातमी कशी असते, तिचे स्वरूप नेमके काय असते याबद्दल अभ्यासू. लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाचे असलेले विविध राजकीय पक्ष, त्यांच्या घटना, पदाधिकारी, धोरणे, इतिहास, सदस्य नोंदणी, नेत्यांची निवड, कार्यकारिणीच्या बैठका, अधिवेशने, वर्तमान काळातील ज्वलंत प्रश्नांवर या पक्षांनी केलेल्या भूमिका, प्रवक्त्यांची वक्तव्ये, नेत्यांची भाषणे, इतर पक्षांशी असलेले नाते, सरकारशी असलेले नाते इत्यादी. आता राजकीय बातमीचे स्रोत काय असतात हे बघूया. राजकारण हा काही आखीव स्वरूपाचा बीट नाही. येथे वेगवेगळ्या ठिकाणी काही घडण्याची प्रक्रिया चालूच असते. विविध पक्षांची कार्यालये, सभा, मेळावे, नेत्यांचे निवासस्थाने, शिखर बैठका अशा ठिकाणी राजकीय बातमी मिळू शकते. राजकीय पक्षांची प्रसिद्धी व्यवहार हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. पक्ष काही व्यक्तींना प्रवक्ता म्हणून नेमतो. पक्षाचे एखाद्या मुद्द्यावरचे अधिकृत धोरण हा प्रवक्ता पक्ष कार्यालयात पत्रकारांपुढे मांडतो. पत्रकार हा प्रवक्त्याला प्रश्न विचारून आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे राजकीय बातमी मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. आता पाहूया नागरी प्रश्न आणि पत्रकारिता. आधुनिक काळातील शहरांना म्युनिसिपालिटी या संस्थेच्या देखरेखीखाली आपले जनजीवन हाकावे लागते. म्युनिसिपालिटी ही संकल्पना देखील लोकशाही विषयक अन्य संस्थांप्रमाणे
इंग्लंडहूनच भारतात दाखल झाली. इंग्रजांच्या काळात अनेक खेड्यांचे स्वरूप बदलून त्यांची वाढ होताच त्यांच्या व्यवस्थापनासाठी म्युनिसिपालिट्यांची स्थापना झाली. आपल्या अस्तित्वाचे शतक ओलांडलेल्या अनेक नगरपालिका भारतात आहेत. त्यात मुंबई, भिवंडी, सोलापूर या नगरपालिकांनी शतक पूर्ण केले आहे. आपापले गावे सोडून शहरात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण जितके वाढत जाते तितके शहर वाढत जाते. त्याचप्रमाणे वाढलेले शहर आसपासच्या खेड्यांना जाऊन भिडते. लगेच ही खेडे शहराचा एक भाग बनतात. साधारणपणे 2 ते 5 लाखांच्या पुढील लोकसंख्येच्या नगराला महानगरपालिका दिली जाते. नगरपालिकेच्या निर्मितीसाठी राज्य सरकारला कायदा करावा लागतो. नगरपालिकांच्या रचनेमध्ये महाराष्ट्रात अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. 75,000 लोकसंख्या असलेल्या गावात अ दर्जाची नगरपालिका असते. त्यानंतर 30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी ब दर्जाच्या नगरपालिका असतात आणि 30,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी क दर्जा असतो. प्रत्येक वर्तमानपत्रात नगरपालिकेच्या कारभारासंदर्भात ज्या बातम्या प्रसिद्ध होत असतात त्या प्रामुख्याने गटार व जलनिस्सारण, साफसफाई, प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य या संदर्भातील बातम्या असतात. महानगरपालिका असेल तर वीज, परिवहन, अग्निशमन, रस्ते, बांधकाम व दुरुस्ती इत्यादी खाती असतात. पालिकांकडे जो पैसा येतो त्यातील 72% वाटा करांचा असतो. उर्वरित पैसा सरकार देत असलेली कर्जे आणि अनुदानातून मिळतो. मात्र एकूण उत्पन्नातील 42 ते 45% पैसा पालिकांच्या कर्मचाऱ्यावर, नगरसेवकांच्या पगारावर खर्च होतो. जसजशी शहरांची लोकसंख्या वाढत जाईल तसतसे प्रश्न निर्माण होत जातात. आता नवीन नगर वसले तर त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो, नाल्यांचा प्रश्न असतो, विजेचा प्रश्न असतो, तसेच रस्ते. पावसाळ्यात काही नगरांमधून चिखल होतो. त्या संदर्भात वृत्तपत्रांमधून बातम्या येतात की या नगरमध्ये चिखलांचे साम्राज्य, की या ठिकाणी विजेचा लपंडाव, येथील नाल्या फुटून रस्त्यावर पाणी आले. आणि या नुसार वृत्तपत्रांमधून स्थानिक लोक प्रसिद्धी देतात आणि आपल्याला सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत असतात. आता वृत्तपत्रांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असते की लोकांना ज्या सुविधा हव्या असतात, जे रोजचे जीवन जगण्यासाठीचं त्यांचं जे असतं की त्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे. चांगले रस्ते असले पाहिजेत, घरं असले पाहिजेत, तसेच नगरातून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला नाल्या असल्या पाहिजे, जेणेकरून नाल्यामधलं घाण पाणी रस्त्यावर आलं तर चालायला अवघड होतं. तसेच ते पाणी जर दरवाजापर्यंत आलं किंवा गलीतून गेलं तर त्यावर डास होतात, त्यामुळे रोगराई वाढते. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तसेच आरोग्याच्या प्रश्नासह इतरही शैक्षणिक सुविधा, जवळ जर शाळा झाली तर स्थानिक मुलांना तिथं शिक्षण घ्यायला सोपे जाते. म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये शहरामधील ज्या घडामोडी असतात, राजकीय असो, सामाजिक असोत, शैक्षणिक असोत, याबरोबरच ज्या नागरिक समस्या असतात याबद्दलही प्रामुख्याने वार्ता छापून येतात. आता यासाठी बऱ्याच वेळेस आपण आंदोलनं केलेलीही बघितले आहेत. म्हणजे घरकुल मिळत नसतील त्यासाठी आंदोलन, नाल्या होत नसतील किंवा रस्त्यावर पाणी येत असेल, शैक्षणिक सुविधा मिळत नसतील, आंदोलनाच्या माध्यमातून नागरिक महापालिका अधिकाऱ्यांकडे निवेदन देतात आणि या निवेदनावरून पत्रकार बातमी बनवतात. निवेदन देते वेळेसचे फोटो आणि निवेदनाची कॉपी ही गरजेची असते, कारण आपल्याकडं पुरावा असावा लागतो. कारण कोणी तोंडी माहिती दिली
आणि त्यावर आपण बातमी केली तर हे प्रकरण अंगलटही येऊ शकते. त्यामुळे बातमी देते वेळेस ही एक महत्त्वाची खबरदारी असते की संबंधित बातमीची जी काय असेल, निवेदन असेल किंवा प्रेस नोट असेल किंवा फोटो असतील, यापैकी काही ना काहीतरी पुरावा म्हणून पत्रकाराने आपली खबरदारी म्हणून आपल्याजवळ किंवा आपल्या वृत्तपत्राच्या कार्यालयाला जमा करणे गरजेचे असते. ठीक आहे, पुढील भागात आपण गुन्हे वार्ता पत्रकार याबद्दल पाहूया.